नमस्कार, गोवन वार्ता लाईव्हमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत। इफी चालू आहे गोव्यामध्ये आणि अनेक दिग्गज तारेतारका त्याचबरोबर दिग्दर्शक निर्माते गोव्यामध्ये दाखल झालेले आहेत आणि आज मगाशीच काही वेळापूर्वी शेर शिवराय या चित्रपटाचं स्क्रीनिंग झालं आणि त्या चित्रपटाचे दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर आज आपल्यासोबत आहेत। सर, तुमच्या चित्रपटाचं इफीमध्ये स्क्रीनिंग झालं, काय पहिली प्रतिक्रिया? आम्ही शिवाजी महाराजांचं श्री शिवराज अष्टक तयार करतो आहे, 8 फिल्म्स करतो आहे। त्यातली ही 4थी फिल्म आहे शेर शिवराज आणि बरोबर मध्यावरती आपण आलो आहे अष्टकाच्या आणि त्या मध्यावरती शिवाजी महाराजांचा असा आशीर्वाद मिळणं ही खूप मोठी गोष्ट आहे की इफीसारख्या एवढ्या नामवंत ठिकाणी फेस्टिवलमध्ये याचं स्क्रीनिंग झालं आणि ते नुसतं स्क्रीनिंग झालं नाही, त्या स्क्रीनिंगमध्ये खूप जास्त प्रमाणात इंटरनॅशनल क्रिटिक्स होते, इंटरनॅशनल प्रेक्षक होते, आंतरराष्ट्रीय समुदाय होता आणि सिनेमा संपल्यावर जेव्हा त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा जय जयकार केला, जे काम आम्ही करायचा प्रयत्न करतो आहे लोकांसमोर ते आणण्याचा, आणि तर त्या सगळ्याचं एक कुठेतरी कृतकृत्यता आली असं म्हणू शकतो। बरोबर सर, तुम्ही अनेक वेळेला अनेक मुलाखतींमध्ये सांगताय की नुसत्याच लढाया दाखवत नाही आहे तर वैचारिक लढाई शिवाजी महाराजांची जी काही होती, छत्रपती शिवराय ज्या मनस्थितीतून जात होते त्या वैचारिक लढाई तुम्ही या चित्रपटांच्या माध्यमातून, या अष्टकाच्या माध्यमातून जगासमोर मांडताय, चित्रपटाच्या माध्यमातून मांडताय, तर काय तुमचा हा अनुभव तुम्हाला सांगायचा? आपण थोडंसं त्याच्यामध्ये करेक्शन करूया। वैचारिक लढाई हा एक वेगळा भाग होतो, आपण सायकोलॉजिकल वॉरफेअर म्हणजे मानसशास्त्रीय लढाई असं पण त्याला म्हणूया। म्हणजे अफजल खानासारखा इतका मोठा बलाढ्य शत्रू आलेला असताना, त्याच्याकडे हजारोंची फौज असताना, स्वराज्याची स्ट्रेंथ म्हणून छोटीशी त्याची ताकद जी आहे ती स्वराज्याची ताकद कमी असताना तिथे त्या पद्धतीने शिवाजी महाराजांनी ते जिंकून दाखवलं आणि ते फक्त त्यांच्या साथीदारांच्या निष्ठेवरती, स्वराज्याच्या निष्ठेवरती आणि त्यांच्या बुद्धिमत्तेवरती। सो मला असं वाटतं की ते सगळ्यांना सांगणं खूप गरजेचं आहे। तलवार किंवा लढाई याच्या पलीकडं पण छत्रपती शिवाजी महाराजांचं जीवन आहे आणि त्यांचे जे गुण आहेत ते आपण आपल्या अंगी आणायचा प्रयत्न केला पाहिजे, त्यांना फॉलो करण्याचा प्रयत्न केला पाहिजे। तर ते जर झालं तर खऱ्या अर्थाने या चित्रपटांचं यश मिळालं असं म्हणू शकतो। नक्कीच सर, छत्रपती शिवाजी महाराजां सर्वांचंच एक आदर्श व्यक्तिमत्व आहे, सर्वांचं आराध्य दैवत आहे छत्रपती शिवाजी महाराज। अनेक त्यांनी लढाया केल्या आणि आज आपण त्यांच्या जीवनचरित्रावरती सिनेमा करतो आहे। त्यांचं जीवनच एक अशा हे राहिलेलं आहे की आपण विचारही करू शकत नाही, अशा पद्धतीच्या लढाया, अशा पद्धतीच्या गोष्टी त्यांनी करून ठेवल्यात आणि आपण त्या सर्व गोष्टी आदर्श मानतो आपण त्यांचा। पण चित्रपट निर्मितीमध्ये या सर्व गोष्टी ज्या वेळेला निर्मिती प्रक्रियेमध्ये या सगळ्या गोष्टी जेव्हा येतात त्यावेळेला काय काय आव्हानं तुम्हाला ती जगासमोर मांडण्यासाठी किंवा एक चित्रपटाच्या माध्यमातून समोर मांडण्यासाठी ती तुम्हाला कठीण जात आहेत? आव्हानं म्हणण्यापेक्षा आपण म्हणूया की एक चांगली गोष्ट आहे की खूप मोठ्या प्रमाणावरती तुम्हाला याचा रिसर्च करावा लागतो। माझं स्वतःची धारणा ही आहे की छत्रपती शिवाजी महाराजांचं चरित्र मांडताना आपण खूप जबाबदारीने ते मांडलं पाहिजे आणि त्याकरता आवश्यक तो रिसर्च केला पाहिजे, आवश्यक त्या व्यक्तींना भेटलं पाहिजे आणि कुठल्याही खूप त्यांच्याविषयी, त्यांच्याबद्दल सेंटिमेंट्स आहेत, लोकांच्या भावना आहेत, श्रद्धा आहेत, त्याला कुठेही तुम्ही दुखावलं नाही पाहिजे। छत्रपती शिवाजी महाराज ही एक प्रेरक शक्ती आहे, त्या प्रेरक शक्तीचं सादरीकरण त्याच प्रकारे प्रेरक असलं पाहिजे असं माझी धारणा आहे। सर, एक शेवटचा प्रश्न, गोव्यात आहात, गोव्याचा बीच, गोव्याचं नैसर्गिक सौंदर्य, गोव्याचं जेवण, खाद्य संस्कृती, काय सांगाल? गोवा कायमच संपूर्ण जगभराचं आकर्षणाचं केंद्र राहिलं आहे, पण मी मुळात थिएटरमधनं येतो, मी रंगभूमीशी संबंधित आहे, त्यामुळे इथे समोरच असलेली गोवा कला अकादमी ही जास्त आकर्षणाचं केंद्र आहे माझ्यासाठी आणि तिथे सादरीकरण होणारी नाटकं, तिथे सादर होणाऱ्या कलाकृती हे कायम आकर्षणाचं केंद्र माझ्यासाठी राहिलं आहे। त्यामुळे गोवा म्हणलं की जसं लोकांना बीच आणि या सगळ्या गोष्टी दिसतात तसं मला गोवा म्हणलं की संस्कृती दिसते की फार पुरातन काळापासून गोमांतक या प्रांताने त्याची एक सुंदर संस्कृती जपलेली आहे आणि
ती खाद्यसंस्कृतीमध्ये दिसते, ती कलेमध्ये दिसते, ती पेहरावात दिसते आणि त्यामुळं कायमच गोव्यात येऊन सादरीकरण करणं. शिवाय इथे रसिक पण खूप आहेत. म्हणजे माझ्या गोव्याच्या भूमीत गळ्या नारळ मधाचे असं बोरकरांनी म्हटलं आहे, तर ते उगाच नाही म्हटलेलं. असं मला कायम इथे आल्यावरती जाणवतं की माणसं अशी मधासारखी आहेत. ती कायम तुम्हाला ॲप्रिशिएट करतात, तुम्हाला इन्स्पायर करतात चांगल्या चांगल्या गोष्टी करायला. सो मला असं वाटतं की त्यामुळं गोव्यात यायला मला सादरीकरणासाठी म्हणजे माझ्या नाटकाचे पण प्रयोग कला अकादमीत बऱ्याचदा झालेत. सो मला गोवा तसा आकर्षित करत असतो. बरोबर सर, तुम्ही गोव्याबद्दल इतकं भरभरून बोलताय, मला आणखी एक प्रश्न सुचतोय. तो म्हणजे ज्या वेळेला गोव्यामध्ये तुम्ही सादरीकरणाच्या निमित्तानं येत होतात आणि नाटकाचं स्पेशली तुमचं नाटकाचं बॅकग्राऊंड आहे आणि गोव्यामध्ये उत्सवी रंगभूमीच्या निमित्तानं हजारोच्या संख्येने नाटकं होतात. तुम्ही नाटकाच्या बॅकग्राऊंडमधनं आलात, काय काय अनुभव आहेत तुमचे नाटकाचे? खूप छान अनुभव आहेत. म्हणजे इथे बऱ्याच नाटकांचे प्रयोग झाले आणि हाऊसफुल संख्येने झालेत. म्हणजे माझं चॅलेंज नावाचं एक नाटक होतं, त्याला तर दिवसात 3 प्रयोग इथे कला अकादमीला झालेत आणि ऑन पब्लिक डिमांड झालेत. त्यामुळे मी म्हटलं की इथले रसिक तुम्हाला इन्स्पायर करतात चांगल्या चांगल्या गोष्टी करायला. सर, तुम्हाला तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी आणि अनेक तुम्ही सिनेमे घेऊन येत राहाल त्यासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.